Hello, this is the My Artifact episode number 397. आजची तारीख आहे 30 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30, सॉरी 11:15 वाजले आजचे. आय एम फीलिंग रिअली गिल्टी. मी आज खूप गिल्टी फील करता. वाय? कारण मी आता 9 ते 12 पिक्चर बघितला. 9 ते 12 हा बॅटमॅन, सुपरमॅन, डॉन ऑफ जस्टिस. तर काय आहे की एक तर पहिले माझ्यापाशी पैसे नव्हते. देन मी सगळ्यांना गॅदर केलं, पिक्चर बघितला. 9 ते 12 हेच एक खूप मोठं हे आहे. म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये आई वडिलांना 9 ते 12चा शो बहुत ही रिस्की वाटते. कारण 9 ते 12 त्याच्यानंतर म्हणजे माझ्या वडिलांना तरी असं वाटते का रात्री सगळेजण सोबत असणं गरजेचं आहे. रात्री 9 वाजता वगैरे सगळेजण गरजेचं आहे, घरी असणं गरजेचं आहे. बट टुडेज जनरेशन अशी आहे का जो दिवस स्टार्ट होते ना तो संध्याकाळी 7 वाजता सुरू होते, 7 किंवा 8 वाजता. आणि मग रात्र केव्हा होऊन जाते काही कळत नाही. रात्र का मध्यरात्र 12-1 हा एक असा युज्युअल टाईम आहे माझ्यासाठी. आता मी थोडासा ग्रोनअप होत आहे ना, माझ्यासाठी 1 किंवा 2 किंवा 2:30 किंवा 3 वाजले ना तरी मला असं काही वाटत नाही तर यावेळेस मला झोपायला पाहिजे, ना की मोबाईलवर काड्या करायला पाहिजे, समथिंग लाईक दॅट. तर असं बिलकुल वाटत नाही. कारण हा कसा माझ्यासाठी एकदम प्राईम टाईम असतो. याच्यामध्ये सर असं वाटते का खूप काही गेन करूशी वाटते, हे घेऊशी वाटते, ते घेऊशी वाटते, जसं खूप सारं नॉलेज घेऊशी वाटते किंवा एंटरटेनमेंट होऊशी वाटते वगैरे वगैरे, गाणे ऐकूशी वाटते, राईट. मित्रांसोबत हँगआउट करूशी वाटते रात्री 1-1:30 वाजता. आणि तेव्हा भेटते पण मित्र, व्हॉट्सॲप, फेसबुक कुठे ना कुठे भेटून जाते. तर असा एक फंडा लागू होतो. पण जे माझे वडील आहेत त्यांना नाही पटत अशा गोष्टी. त्यांना वाटते का रात्री मुलांना झोपलं पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सकाळी दिनचर्या केली पाहिजे. माझ्यासाठी सकाळ मोठी हे असते. म्हणजे युजली सकाळमध्ये काय असते, हार्डली 11 वाजेपर्यंत वगैरे तर शेड्यूल पूर्ण बिझी होऊन जातो. नंतर 11 वाजता आलो का थोडंसं पढाई वगैरे करायची आणि झोपून जायचं. संध्याकाळी 5 वाजता खेळायला जायचं, झालं एवढंच आहे. नंतर संध्याकाळ सुरू होते, ती तर खूप अमेझिंग असते. त्यामुळे मला वाटते मी उद्यापासून जिम थोडंसं बंद करावं लागेल. ऑफकोर्स मला थोडीशी जिम बंद करावं लागेल. कारण जो जिमचा टायमिंग असतो ना, माझा जिमचा टाईम कसं सकाळी असतो 9-9:30 वाजता वगैरे. त्यावेळेस काय असते का माझं पढाईतून मन राहते यावेळेस. कारण सकाळ राहते, माइंड फ्रेश राहते, थकून नाही राहत वगैरे वगैरे. तर मी सकाळी पढाई करू शकतो. संध्याकाळी पण चांगला वेळ असते, बट संध्याकाळी पॉसिबल होईन का नाही होईन माहीत नाही. जर मला विजेन तर मला जिमचं टायमिंग बदलावं लागेल. मला 5 ते 6 द्यावं लागेल. पण तेव्हा खेळणं राहते, राईट. खेळून झाल्यावर पाणी भरणं राहते, संध्याकाळी तर नाही जाऊ शकत. तर ऑफकोर्स मला खेळाच्या अगोदर जावं लागेल. म्हणजे किती 4 वाजता, 4 ते 5, राईट. 4 ते 5 वाजता उघडते का नाही माहीत नाही, कारण ते 5 ते 10 कंटिन्युअस. तर आय डोंट नो. पण उद्या संध्याकाळी वगैरे जाईन. पण उद्या सकाळी नाही जाणार जिमला. उद्या सकाळी मी पढाई करेन. यस, पढाई करेन. खेळणं थोडं थांबून द्यावं लागेल. यस, खेळणं थोडं थांबून द्यावं लागेल. मला 5 वाजता जिमला जायचं आहे. 5 वाजता जिमला जाईन. जिम करून झाल्यानंतर हार्डली 6 वाजता मी येईन. थोडं बहुत खेळणं होईल. सो दॅट इज इट. कारण सकाळी पढाई करणार राहते. दुपारी नाही करू शकत, कारण दुपारी झोप लागते, आळस येते वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. सो या, दॅट इज इट. आज दिवस झाला. आज काही नाही, सकाळी उठलो, आज जिमला गेलो, जिमवरून आलो,
हां, जिमवरून गेलो. जिममधला इन्सिडेंट सांग आज. आज मी ठरवलं होतं का आज जिममध्ये मी पेनड्राईव्ह नेईन माझा आणि माझे गाणे वाजवीन. तर काय झालं की जिममध्ये गेलो. जस्ट ॲज आय प्लॅन बिलकुल सारखंच झालं. मला पेनड्राईव्ह पण दिला, गाणे पण वाजले माझे. तर थोडंसं अजीब वाटलं. काहून? कारण त्या पेनड्राईव्हमध्ये कसे इंग्लिश गाणे होते. मला इंग्लिश गाणे आवडते. म्हणजे आय लाईक दिस म्युझिक. त्यांची म्युझिक एन्करेजिंग वाटते. बट जेव्हा तिथे वाजवलं तेव्हा नाही का ते म्हणे, "काय इंग्लिश गाणी आणले?" म्हणे. तरी त्यांनी लावून दिलं. तर तिथे थोडंसं ऑकवर्ड फील होऊन राहिलं. काहून? कारण असं वाटत होतं का सगळेजण माझ्याकडे पाहून राहिले आणि का कोणते गाणे लावून राहिले, त्यांच्या डोक्यात का सुरू असेल हे गाण्याबद्दल वगैरे वगैरे. तर हाच विचार करत राहिलो आणि त्याच्यामध्ये माझी जिम पण नाही बरोबर मारण्यात आली. थँक गॉड का तिथे लोक कमी होते. एंडच्या वेळी 9-9:30 वाजता खूपच कमी झाले, 1-2 झाले. त्यामुळे थोडीशी फिलिंग पण गेली आणि प्लस हिंदी गाणे लागले. सो पूर्ण माइंड फ्रेश झालं. आता काही हे नाही. त्यामुळे मी ठरवलं का जिममध्ये असं कोणतीच वस्तू नाही न्यायची नाही जेणेकरून सगळेजण आपल्याला इंडिकेट करण, राईट. तर याच्यावरून अजून एक गोष्ट कळली का मी पुढे माझ्या फ्युचरमध्ये जाण्यासाठी मी जे स्टेप उचलीन ते स्टेप्स लोकांना दिसेल आणि मग ते पॉईंट आऊट करेल. मग ते थिंकिंग करेल वगैरे वगैरे. तर तू हँडल करशील का? तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. यस, हाच एक आहे फंडा. तर तू हा फंडा लक्षात घेतला, तुला कळून जाते काय करायचं आहे का नाही करायचं आहे. यस, तेव्हा मी स्वतःला एन्करेज करीन. ऑफकोर्स मला फिल्म बनवायची आहे, सगळेजण पॉईंट आऊट करणच, कारण मी फिल्म बनवत आहे. आय एम डुईंग रिअली अमेझिंग जॉब. सो सगळेजण पॉईंट आऊट करण आणि मला स्वतःला एन्करेज करायचं आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. सो आय कॅन डू दिस. हा जिममधला इन्सिडेंट. घरी आलो, थोडीशी पढाई पण नाही केली राव. 2-3 क्वेश्चन वाचले, विचार आलो मग अशी. नंतर काय झालं की उद्या तर जिममध्ये नाहीच जाणं होणार ना. उद्या तर आईसोबत दवाखान्यात जायचं आहे. शिट. आणि तिथून आल्यावर मग झोपून जाईन. मग संध्याकाळी ओ माय गॉड, मी पढाई केव्हा करू राव? मला टाइम कालच काही कळून नाही राहिला. जाऊ दे, दिस इज दी एंड. मला जास्त बोलूशी वाटून राहिलं कारण माझा कसा खूप खिसखिस करत आहे. त्यामुळे दिस इज द मराठी फॅक एपिसोड नंबर 397. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.